तर एकीकडे गुंगी गुडिया उल्लेखावरनं राष्ट्रवादी आक्रमक झाले आहे, दुसरीकडे संजय राऊतांनी मात्र सुनेत्रा पवारांनी टीका सहन करणं शिकलं पाहिजे असं वक्तव्य केलंय। आणि याच वक्तव्यानंतर सुनील तटकरे आणि नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे। बघूया। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे अधिक योग्य ठरलं असतं। अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, पण धनंजय मुंडे ह्यांनी त्यांच्या समोरच्या माईकचा ताबा घेतला असं मी ऐकलं आणि पत्रकार परिषद गुंडाळून त्या निघून गेले। आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगी गड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं। आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। एक तर संजय राऊत साहेबांना माहित नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्या मध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात। अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच। त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही। या पद्धतीनं ढोंगीपणा संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धवजी ठाकरे सातत्यानं करत असतात। त्यामुळं तुम्ही गुंगी गुडिया नाहीत तर ढोंगी गुड्डा आहात। महाराष्ट्रात ढोंग करणं आणि ढोंगाचं राजकारण करणं हे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे सातत्यानं करतायत। तुम्ही जर का पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमितभाई शहांवर अशा पद्धतीची टीका करत असाल आणि त्यांना गुंगी गुड्डा म्हणून हिणवणार असाल, तर संजय राऊत उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्डा आहेत।